तर अमरावती जिल्ह्यातल्या वरुड तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट झाली आणि फळबागांना याचा मोठा फटका बसलाय। विशेषतः संत्रा आणि मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांचं यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। वरुड तालुक्यामध्ये तब्बल 25,186 शेतकरी बाधित झालेले आहेत आणि 142 गावांना हा फटका बसलाय। 29,770 हेक्टरवरच्या संत्रा मोसंबी पिकाचं नुकसान झालंय। गारपीट झाली त्यामुळे फळगळ आणि झाडांचं सुद्धा नुकसान झालंय आणि शेतकऱ्यांसमोर एक आर्थिक संकट उभं ठाकलंय। दरम्यान प्रशासनाकडून पंचनामे सुरू आहेत। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत करण्याची मागणी करण्यात येते आहे। फार मोठ्या प्रमाणामध्ये वरुड तालुक्याचं नुकसान झालेलं आहे। 2 वेळा गारपीट झाली, हे बरोबर आहे आणि मी तातडीनं कलेक्टर साहेबांसोबत संपर्क साधून त्याचे पंचनामे करण्याची सूचना दिली। तहसीलदार साहेबांना सुद्धा सूचना केली। तालुका कृषी अधिकारी वरुड यांना सुद्धा तातडीनं पंचनामे करण्याच्या सूचना देण्यात आल्या आणि तसा अहवाल सुद्धा जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये प्राप्त झालेला आहे आणि जवळपास बाधित शेतकऱ्यांची संख्या ही 25,186 आहे। खरोखर फार मोठ्या प्रमाणामध्ये गारपिटीमुळं आणि वादळामुळं जे नुकसान झालं त्याची नुकसान भरपाई शेतकऱ्यांना लवकरात लवकर प्राप्त होण्यासाठी मी आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री तसा महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री यांची सुद्धा भेट घेऊन त्यांना सुद्धा त्या पद्धतीचं निवेदन मी दिलेलं आहे।